नमस्कार मित्रांनो, उत्कर्ष स्पर्धा परीक्षा या चॅनलवर आपले स्वागत आहे. प्रथमतः सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, गणित, बुद्धिमत्ता, मराठी आणि जनरल नॉलेज या विषयाच्या तयारीसह आपण नोकर भरतीचे सर्व अपडेटही पाहत असतो. मित्रांनो, आरोग्य विभाग व ग्राम विकास विभाग या अंतर्गत 8,000 पदाची भरती करण्यात येणार आहे. आज आपल्या राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य विभागातील अधिकाऱ्याबरोबर आढावा बैठक घेतली. त्या संदर्भात त्यांनी ट्विट करून माहिती दिलेली आहे. ते ट्विट काय पहा. आरोग्य विभागातील रिक्त पदाच्या भरतीला चालना मिळण्यासाठी आज राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. यावेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर प्रदीप व्यास, आयुक्त डॉक्टर रामस्वामी, संचालक, उपसंचालक आदी उपस्थित होते. माहिती पूर्ण पाहू आपण. खुशखबर, आरोग्य आणि ग्राम विकास विभागात मेगा भरती, पुढील 2 महिन्यात प्रक्रिया सुरू. मुंबई, राज्यात लवकर मेगा भरती सुरू करण्यात येणार आहे. या मेगा भरती अंतर्गत आरोग्य आणि ग्राम विकास विभागात 8,000 पदापेक्षा जास्त भरती करण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाला प्राधान्य देण्यात आले असून आरोग्य क्षेत्रातील आवश्यक भरती तातडीने करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आता आगामी नव्या वर्षात कायदा आणि सुव्यवस्थेची सुविधा कशा प्रकारे असेल याबाबत विचारले असता राजेश टोपे म्हणाले, आरोग्य आणि ग्राम विकास विभागातील आरोग्य निगडीत पदं लवकरच भरली जाणार आहेत. राज्य शासनाने भरतीला मान्यता दिली आहे. पुढील 2 महिन्यात भरती प्रक्रिया राबविण्यात येईल. म्हणजेच आरोग्य विभागातील पुन्हा एकदा पॉझिटिव्ह बातमी आली आहे. मित्रांनो, चला आपणही अभ्यासामध्ये खंड पडू न देता सातत्य ठेवायचे आहे. अशी ही नवीन वर्षाची सकारात्मक चांगली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवायची होती. मित्रांनो, असेच अपडेट पाहत राहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.